Students, today we will learn use of a and an. आज आपण a आणि an या उपपदांचा वापर कसा करतात ते आपण शिकणार आहोत. a आणि an या दोघांचाही अर्थ एक असा होतो, म्हणजेच कुठल्याही मोजता येणाऱ्या एकवचनी वस्तूच्या नामासमोर आपण a किंवा an वापरू शकतो. परंतु यामध्ये नेमका a केव्हा वापरावा आणि an केव्हा वापरावा याबद्दल आपण संभ्रमात असतो आणि म्हणून आपण नेमका a केव्हा वापरावा आणि an केव्हा वापरावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. परंतु त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आपण आधी जाणून घेऊयात आणि ते म्हणजे अल्फाबेट्स. देअर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश फ्रॉम A to Z. इंग्रजीमध्ये 26 वर्णाक्षरं आहेत. अल्फाबेट्स म्हणजे वर्णाक्षर किंवा मूळाक्षर. अँड अमंग देम देअर आर 5 वॉवेल्स. वॉवेल म्हणजे स्वर. त्या 26 पैकी 5 स्वर आहेत. ते आहेत A, E, I, O आणि U. अँड रिमेंड 21 आर कॉन्सनंट्स. आणि उरलेले 21 आहेत व्यंजनं. A, E, I, O आणि U सोडून उरलेले 21 जे आहेत ते सर्व व्यंजनं आहेत. आणि जनरली बऱ्याचदा असं वाचायला किंवा ऐकायला मिळतं की ज्या अक्षरांची सुरुवात स्वरांनी होते त्यांच्या आधी an हे उपपद वापरायचं, तर ज्या अक्षरांची सुरुवात स्वरांनी म्हणजेच वॉवेलने होत नाही, म्हणजेच कॉन्सनंटने व्यंजनांनी सुरुवात होते, त्यांच्या आधी a हे उपपद वापरतात असं आपल्याला बऱ्याच वेळेला किंवा बऱ्याच ठिकाणी ऐकायला किंवा वाचायला मिळतं. परंतु ते तसं नाहीये. a किंवा an हे उपपद वापरताना त्या शब्दाच्या सुरुवातीला येणारं अक्षर बघितलं जात नाही, तर सुरुवातीच्या अक्षराचा उच्चार बघितला जातो. म्हणजेच तो शब्द वाचताना आपल्या तोंडातनं जो ध्वनी बाहेर निघतो त्या ध्वनीवर अवलंबून आहे. तो ध्वनी जर स्वरासारखा असेल तर त्या शब्दाच्या आधी an हे उपपद वापरावं आणि तो ध्वनी जर व्यंजनासारखा असेल तर त्याच्या आधी अ किंवा ए हे उपपद वापरावे. अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला ते सहज शक्य आहे. यात अल्फाबेट अक्षर किंवा स्पेलिंगला महत्त्व नाही, तर उच्चाराला महत्त्व आहे. मग नेमका उच्चार कसा असायला पाहिजे, तर लक्षपूर्वक ऐका. ज्या शब्दाच्या आधी आपल्याला a किंवा an हे उपपद वापरायचं आहे त्या शब्दाचा सुरुवातीचा उच्चार महत्त्वाचा आहे. आणि तो जर अ, आ, ई, ई, उ, उ, ए, ऐ, ओ, औ, अम, ॲ, ऑ यांच्यापैकी असेल तर त्याच्या आधी आपण an वापरला पाहिजे. आणि सुरुवातीचा उच्चार जर यांच्यापैकी नसेल तर त्या शब्दाच्या आधी आपण अगदी बिनधास्तपणे a हे उपपद वापरायचं आहे. आणि पुन्हा सांगतो, इथं स्पेलिंगला महत्त्व नाही. कोणतं अक्षर येतं त्याला महत्त्व नाही, तर शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार महत्त्वाचा आहे. मग तुम्हाला साहजिक प्रश्न पडेल की नेमकं उच्चार म्हणजे काय, उच्चार कशाला म्हणतात, ते समजण्यासाठी आधी ही उदाहरणं बघा, मग आपण व्याख्या बघूयात. इथं काही शब्द आहेत: युनिव्हर्सिटी, युनियन, युनिट आणि युनिटी. आता या शब्दांमध्ये हे शब्द वाचताना आपण अशा पद्धतीने वाचलेत: युनिव्हर्सिटी, युनियन, युनिट आणि युनिटी. यांना म्हणतात या शब्दांचे उच्चार. तो शब्द आपण कसा वाचतो, तो शब्द वाचताना आपण आपल्या मुखातनं कोणता ध्वनी बाहेर काढतो त्याला म्हणतात उच्चार. आणि या ठिकाणी यांचा उच्चार सुरुवातीला सगळ्या ठिकाणी य य य असा आलेला आहे. आणि ह्या य साठी आपण इंग्रजीमधलं वर्णाक्षर, इंग्रजीमधलं अल्फाबेट वापरत असतो Y.
य साठी आपण वाय हे वर्णाक्षर वापरतो आणि वाय हा वॉवेल नसून कॉन्सनंट आहे, व्यंजन आहे आणि म्हणून याच्या उच्चाराची सुरुवात व्यंजनाने झालेली आहे. म्हणून या सर्व शब्दांच्या आधी आपण आधी माहितीप्रमाणे ॲन न वापरता ए वापरला पाहिजे. जरी या शब्दाची सुरुवात वॉवेलने झाली आहे परंतु इथं याचा उच्चार य होतो आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ए हे उपपद वापरणं योग्य आहे, बरोबर आहे. आणि म्हणून या शब्दांच्या आधी उपपद वापरताना ए हे उपपद वापरलं जाईल आणि ते होईल ए युनिव्हर्सिटी, ए युनियन, ए युनिट अँड ए युनिटी. कोणी ए म्हणतं, कोणी अ पण म्हणतं. अ युनिव्हर्सिटी अशा पद्धतीने सुद्धा त्याचं वाचन करतात. लेट अस सी अनदर एक्झाम्पल्स. दुसरे आपण काही उदाहरणं बघूयात. हिअर यू हॅव सम शॉर्ट फॉर्म्स. या ठिकाणी तुम्हाला काही शॉर्ट फॉर्म्स दिलेले आहेत. SMS म्हणजे शॉर्ट मेसेज सर्व्हिसेस, MA मास्टर ऑफ आर्ट, MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड MP म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट. हे शॉर्ट फॉर्म्स आहेत. अँड सपोज यू आर आस्क्ड टू यूज आर्टिकल बिफोर दिस वर्ड्स. या शब्दांच्या आधी जर आपल्याला आर्टिकल वापरायचे असतील तर आपण कुठला आर्टिकल वापरणार? कन्फ्यूज झालात ना? कन्फ्यूज होण्याची अजिबात गरज नाही, कारण जर तुम्ही या शब्दांचा उच्चार केला तर तो होईल SMS. सुरुवात कशाने झाली? ए ने. MA सुरुवात कशाने झाली? ए ने. MLA शब्दाची सुरुवात कशाने झाली? M ने म्हणजेच ए ने. आणि MP शब्दाची सुरुवात कशाने झाली? ए ने. या सर्व शब्दांमध्ये जरी सुरुवातीला कॉन्सनंट म्हणजे व्यंजनं आलेले आहेत परंतु त्यांच्या उच्चाराची सुरुवात ही वॉवेलने होते आहे, स्वराने होते आहे. आणि ज्या शब्दाच्या उच्चाराची सुरुवात स्वराने होते, स्वरासारख्या ध्वनीने होते, त्या शब्दांच्या आधी ॲन हे आर्टिकल वापरणं योग्य आहे. आणि म्हणून हे शब्द होतील ॲन SMS, ॲन MA, ॲन MLA अँड ॲन MP. अशा पद्धतीने ॲन या ठिकाणी वापरलेलंच योग्य आहे. म्हणून उच्चार हा महत्वाचा आहे. प्रोनाउन्सिएशन म्हणजेच उच्चार. व्हॉट इज द प्रोनाउन्सिएशन? Pronunciation is a sound produced from our mouth while reading an alphabet or word. आपण एखादा शब्द किंवा एखादं अक्षर म्हणजेच वर्णाक्षर वाचत असताना आपल्या मुखातून बाहेर निघणारा ध्वनी, आवाज म्हणजेच उच्चार होय. म्हणजे तो शब्द वाचताना आपल्या तोंडातनं आपण जो आवाज बाहेर काढतो तो आवाज म्हणजे उच्चार होय. मग ज्या शब्दापूर्वी आपल्याला उपपद वापरायचे आहे त्या शब्दाचा सुरुवातीचा उच्चार काय होतो त्याच्यावरती अवलंबून आहे. जर त्या शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार स्वरासारखा होत असेल तर त्या शब्दाआधी आपण ॲन हे उपपद वापरलं पाहिजे. आणि जर त्या शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार व्यंजनासारखा होत असेल तर त्याआधी आपण ए हे उपपद वापरलं पाहिजे. स्पेलिंगवर जायचं नाही, उच्चार बघायचा. उच्चार बघणं गरजेचं आहे. स्पेलिंगमध्ये कॉन्सनंट आहे का वॉवेल आहे ते नका बघू. उच्चार कशासारखा होतो, उच्चार व्यंजनासारखा होतो की स्वरासारखा होतो त्यावरती अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल, अ मॅन, अ बॅट, अ बॉल, अ फ्लावर, अ कार, an apple, an aeroplane, an orange, an egg, an umbrella. आणि तुम्हाला जे पहिल्यांदा मूळाक्षरात सांगितलेत ना अ आ इ ई, मराठीमध्ये त्याचा उच्चार करून घ्या. स्वरासारखा होतो की व्यंजनासारखा, आणि मग ठरवा की ए वापरायचा की ॲन वापरायचा. आता इथं बघा, ॲन आवर जरी सुरुवात यचने झालेली आहे पण उच्चार अने होतोय. ॲन आवर, ॲन ऑनेस्ट,
an honor, an SMS, an MA, an MLA. अगदी त्याच पद्धतीने इकडेही बघा. अ युनिव्हर्सिटी, अ युनियन, अ युनिटी, अ युनिक, अ युनिट अँड अ युजर. आता इकडे अगदी विरोधाभास आहे दोघंही याच्यामध्ये. ज्याची सुरुवात वॉवेलने झालेली आहे त्याच्या आधी ए वापरला आहे आणि ज्या शब्दाची सुरुवात कॉन्सनंटने झालेली आहे त्याच्या आधी ॲन वापरलेला आहे. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की शब्दाच्या स्पेलिंगवर जायचं नाही. त्या शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार अतिशय महत्त्वाचा आहे आणि शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार जर स्वरासारखा होत असेल तर त्याच्या आधी ॲन वापरा आणि शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार व्यंजनासारखा होत असेल तर त्याच्या आधी ए वापरा किंवा अ वापरा. ए किंवा अ दोन्हीपैकी काहीही म्हटलं तरी चालतं. अँड आय होप नाव यू वूड हॅव अंडरस्टूड इट व्हेरी वेल. तुम्हाला हे आता चांगल्यापैकी कळालं असेल आणि याच्यापुढे कधीही ए किंवा ॲन हे उपपद वापरताना तुम्ही ते अगदी सहजगत्या वापरू शकतात याची मला खात्री आहे.